आज खूप लेट झालेलं आहे, खूप लेट झालं आहे आज. आणि 10:30 वाजून गेलेले. आता मला 11 वाजता पोचायला. मला खूप टेन्शन आलं. पहिल्या दिवशी मी एकदम वेळेवर गेले ऑफिसला आणि आज खूप लेट झालं कारण मी उशिरा उठली आणि जेवण बनवायला पण टाईम लागला. त्याच्यामुळे चला आता कधी पोचते काय माहिती आणि काय सिच्युएशन आहे ऑफिसला ते पण नाही माहिती. मला सांगते मी लवकरच. चला बाय, भेटूया ऑफिसमध्ये. आणि त्यानंतर मी निघाली आहे बघा असं ऑफिसला. आणि खूपच जास्त लेट झाला आज. बघू आता काय होतं ऑफिसला. पण थोडे एनर्जी घेऊन जायचं होतं ऑफिसला. त्याच्यानंतर मग माझं खूप सारं सामान पण संपलेलं होतं. म्हणून मग मी पहिले स्टोअरमध्ये ऑफिसमध्ये गेल्यानंतर मला व्हिडिओ काढायला टाईमच नाही भेटला होता. कारण की खूप सारं काम होतं आणि सगळ्यात इम्पॉर्टंट माझ्या डोक्यातच काही चालत नव्हतं. कारण की सगळ्यात हे म्हणजे की मी गेली आणि मला आता एवढं 6 महिन्यानंतर काम करणार म्हटलं मला काही सुचतच नव्हतं की काय करायचं काय नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी आधी काय करत होते हे मला कळतच नव्हतं की मी काय काम करत होती. मला आणि जमत पण नव्हत्या या गोष्टी. त्याच्यामुळे म्हटलं की आज जरा रिलॅक्स राहू. आणि हे बघा रिलॅक्ससाठी मी असं स्टोअरमध्ये आले. थोडी शॉपिंग करायची, ते सामान पण नव्हतं माझ्याकडे. मग त्याच्यामुळे मी शॉपिंग करायला पण आली. ते थोडंसं सामान घेतलं. तरी पण जी गोष्ट मी घ्यायला आली ती गोष्ट मी घेतलीच नाही, पाण्याची बॉटल. कारण ऑफिसमध्ये पाण्याची बॉटलच मी विसरून गेलेली आहे. आणि खूप साऱ्या गोष्टी मी घरीच विसरून गेली, मी आणल्याच नाही. कारण की असं मूडच नव्हतं ना यायचा. त्याच्यामुळे मग खूप साऱ्या गोष्टी माझ्या घरीच राहून गेलेल्या होत्या. आणि मी एवढं सगळं स्पेशली मी पाण्याच्या बॉटल घेण्यासाठी तिथे गेली आणि तीच घेऊन नाही गेली. म्हणजे साबण वगैरे असं काही गोष्टी घेतल्या थोड्याशा फार आणि गेली निघून. नंतर मला लक्षात आलं की अरे नेमकं ते जे घ्यायला गेली ते गेलंच नाही. जाऊ दे आता सॅटर्डे संडेला डीमार्टला जाऊया आणि तिथे शॉपिंग करूया. आणि इथं स्वाती माझा व्हिडिओ काढत होती. कारण की मी असं हातात घेऊन मोबाईल चालली होती. त्याच्यामुळे मग इथे माझं स्वातीच व्हिडिओ काढत होती. आणि इथून जरा आम्ही सामान वगैरे घेतलं जरा. आणि त्याच्यानंतर इथं हॅलोईन आहे ना, हॅलोईन असतं ना, त्याचं पण असं त्यांनी शॉपिंगसाठी ठेवलेलं होतं सगळ्या गोष्टी. असं त्या पण मला आवडल्या. तर तिथे मला एक मुलगी भेटली आणि ती मला विचारत होती की दीदी तू पण सेलिब्रेट करते. ती सगळ्यात इम्पॉर्टंट मला कशाचं भारी वाटलं की ती मला म्हटली की दीदी. त्याच्यामुळे मला छान वाटलं. आणि ती मला विचारत होती कारण मी तिथे फोटो काढत होती ना. मग ती मला विचारत होती तू पण सेलिब्रेट करते का. म्हटलं नाही आमच्याकडे काही सेलिब्रेट करत नाही. मग ती बोलली की अच्छा मी पण यावर्षी फर्स्ट टाईमच सेलिब्रेट करणार आहे. तर हे बघा या सगळं लावलेलं होतं. त्याच्यानंतर स्वातीने माझा व्हिडिओ वगैरे काढला होता. तो उभा व्हिडिओ होता त्याच्यामुळे मी घेतला. आणि तिथे एक मुलगी होती. तर हे असं सगळं भुताडांचं होतं. आणि त्याच्यानंतर बघा मग मी घरी आता चाललेली आहे. ऑफिस सुटले माझं. आणि आज मी अक्षरशः खरंच काहीच केलेलं नाही कारण मला काहीच सुचत नव्हतं. मला डोकंच चालत नव्हतं. आणि मी इथे एवढे थकून आली. आणि ही मॅडम बघा हिचं ऑफिस सुटलेलं होती, आधी आलेली होती, मी नंतर आली. तर हे मॅडमचं काय चाललं होतं काही कळत नव्हतं मला. त्याच्यानंतर मग मी असं सगळी तयारी वगैरे केली आणि इथे सगळं आवरून ठेवलं माझं सगळं सामान वगैरे. आणि जरा फ्रेश झाली आणि म्हटलं चला एकदा किचनकडे एंट्री मारवते, तुम्हाला दाखवते मी माझं किचन. आणि तसं ऑफिसवरून आल्यावर तर मी खूप थकली होती. पण सगळ्यात इम्पॉर्टंट माझं आहे ना, मला समजत नव्हतं की मला काय काम करायचं आहे. त्याच्यामुळे मी जास्त थकली होती. आणि ट्रॅव्हलिंगमध्ये थोडंसं होतं दगदग. त्याच्यामुळे जरा थकल्यासारखं वाटतं. मग काय किती पण थकलं तरी घरचे कामं आणि घरच्या गोष्टी काय होणार आहे का, अडणार आहे का आपल्याला, ते तर करावंच लागणार आहे. कारण की शेवटी रुटीन असतं. नाही आता मला असं वाटतं आहे माझं रेग्युलरचं असं रुटीन चालू झालेलं आहे. मस्त सकाळी जायचं, सकाळी स्वयंपाक करायचा, चहा प्यायचा, डबा भरायचा, ऑफिसला जायचं, संध्याकाळी यायचं ऑफिसवरनं, आवरायचं, फ्रेश व्हायचं, जेवण करायचं, जेवण खायचं आणि झोपायचं, परत सकाळी तेच. असं माझं चालू झालं असं मला आता वाटायला लागलेलं आहे. कारण की पहिले असं नव्हतं. तुम्ही माझे ब्लॉग बघितलेच असतील. आणि आता चला जाऊ द्या मी फ्रेश झाल्यानंतर चला म्हटलं पहिले चहा करून घेऊया, चहा पिऊया. आणि चहा पिल्यानंतर बघू अजून काय करता येईल पुढे. आणि मग मी चहा केल्यानंतर वरण भातच केला होता. आज काही जास्त केलं नव्हतं कारण ऑलरेडी आम्ही उशिरा ऑफिसला गेलो त्याच्यामुळे उशिरा आलो होतो आणि लेट झालं होतं.
आणि त्याच्यामुळे मी म्हटलं चला डाळ भातच करू, लाईटच खाऊ आणि डाळ भात करून. तरी पण मला 12 वाजले जेवायला, कारण की आज इतकं सगळ्यांचे फोन 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 घरचे फोन वगैरे तेच चाललेलं होतं. त्याच्यामुळे मग त्याच्यातच इतकं वेळ गेला माझा सगळ्यांना समजावता आणि बापरे बापरे, म्हणजे खूपच रिस्पॉन्सिबिलिटी असतं असं वाटतं कधी कधी. आणि मग इथे मी आली किचनमध्ये आणि बघितलं, अरे देवा, भांडे तर तसेच होते, सकाळचे बसलेच नव्हते. आणि मग म्हटलं पहिले किचनचे भांडे आवरून घेऊया, कारण भांडे मग ते किचनमध्ये काही करावं वाटत नाही. मग मी पहिले आवरले, दूध वगैरे तापवलं, चहा करून घेतला, चहा केल्यानंतर कुकर चढवला, म्हणजे भात नव्हता लावला, एकाच कुकरमध्ये मला सवय डाळ भात लावायची. पण श्रेयाचा छोटा कुकर होता, मग त्याच्यात डाळ लावली. आणि श्रेयाकडे ना असं पातेलं येते, म्हणजे वेगळंच आहे असं, त्याच्यामध्ये भात भारी होतं. पण मला पण माहिती नव्हतं, पण छान होतं त्याच्यामध्ये भात. मग मी त्याच्यातच तिला म्हटलं मला काय माहिती नाही त्याच्यात पाणी वगैरे कसं टाकायचं, मला याचं माहिती होतं ना कुकरचं, की कसा भात वगैरे करता, त्याचं काय मला माहिती नव्हतं. श्रेयाला म्हटलं तूच भात टाक. मग मी डाळला फोडणी वगैरे दिली आणि त्याच्यानंतर इथे चहा केला, चहा पिला मी. त्याच्यानंतर परत एकदा ते ऑफिसवरून आल्यावर ऑफिसच्या गप्पा राहतात, तुझ्या ऑफिसमध्ये काय झालं, माझ्या ऑफिसमध्ये. तर श्रेया पहिले माझ्या ऑफिसमध्येच होती, त्याच्यामुळे आमच्या गप्पा मोस्टली आमच्या गप्पा ऑफिसमध्येच होऊन जायच्या. पण आता असं झालं आहे ना, तिचं ऑफिस वेगळं, माझं ऑफिस वेगळं, त्याच्यामुळे एक्साइटमेंट असते की माझ्या ऑफिसमध्ये काय चाललं आहे, तिच्या ऑफिसमध्ये काय चाललं आहे. आणि माझं पहिल्यापासूनच आहे, म्हणजे मी घरी आली का पहिले माझं ऑफिसच्या चर्चा राहतात, की आज ऑफिसला काय झालं काय नाही, आणि मी काय केलं काय नाही, या सगळ्या गोष्टी असतात. आणि मला सांगायला तर हेच होतं का की मी काहीच केलेलं नाही आज, कारण की मी फक्त टेन्शनच घेतलेलं आहे. म्हणजे असं झालं ना, ऑफिस मी जॉईन झाली 6 महिन्यानंतर रिजॉईन, आणि त्याच्यानंतर माझं असं झालं की एकदमच लोड आला, कारण की मंथ एंडचं क्लोजिंग चाललेलं होतं. आणि त्याच्यामुळे माझं ना डोकं चालतच नव्हतं. म्हणजे आज मला लिटरली ऑफिसमध्ये असं झालं होतं ना, की काय चाललं आहे, म्हणजे ऑफिसमध्ये नेमकं चाललं आहे काय, काही कळतच नव्हतं मला. कारण की एक तर सगळ्यात इम्पॉर्टंट, मंथ एंड क्लोजिंग चालू आहे, आणि मी स्वतःच अपडेट होते अजून. मी कसं काय अपडेट करू कोणाला की हे झालं आणि ते झालं. मला अजून स्वतःला अपडेट व्हायला वेळ लागणार आहे. त्याच्यामुळे ना माझं स्वतःचंच असं चाललेलं होतं, काय चाललं आहे काय नाही. त्याच्यामुळे मी इतकं टेन्शन घेतलं काय चाललं. आणि हां, त्याच्यामध्ये आहे ना मी एक चालू केलं, म्हटलं म्हणजे ऑफिस टेन्शन हटाओ बाय दीपाली, असं एक हॅशटॅग चालू केलं, जेणेकरून मी स्वतःच मोटिवेट होते. कारण की मला स्वतःलाच मोटिवेट करण्यासाठी मला स्वतःच मोटिवेट करावं लागतं, तेव्हाच मी मोटिवेट होते आणि माझं टेन्शन दूर होतं. मग म्हटलं चला माझं टेन्शन दूर करता करता दुसऱ्यांचं पण टेन्शन करू, म्हणून मी हॅशटॅग चालू केलं होतं. काल मी सगळ्यांना सांगितलं. आणि त्याच्यानंतर इथे मी इतका म्हणजे तेच सांगत होती की मला काही सुचतच नाही, कारण की एक्सेल बघितलं तर मला कळतच नाही चायला मी ह्या एक्सेलमध्ये काय करत होती काय नाही, मला काही कळतच नव्हतं. आणि मी कोणत्या शीटवर काम करत होते हे सुद्धा मला कळत नव्हतं. आणि ऑफिसमध्ये ना एकदम असं मंथ एंड चालू असल्यामुळे मला कोणी सांगत पण नव्हतं की दीपाली तुला हे करायचं आहे, दीपाली तुला ते करायचं, काहीच कोणी सांगतच नव्हतं. आणि सांगायला गेलं तरी पण सांगितलं हां हे कर, कसं करू मी, मला स्वतःलाच कळत नाही मी काय करते. म्हणजे अशी सिच्युएशन झाली होती ना माझी की बस. मग मी तेच श्रेयाला तेच सांगत होते, ती पण मला सांगत होती की नाही काही नाही व्यवस्थित होईल असं तसं. ती सगळं मला असं सांगत होती समजून. आमच्या त्याच गप्पा गोष्टी चालू होत्या, तिच्या पण ऑफिसमध्ये काय चाललं काय नाही त्याच आमच्या गप्पा गोष्टी चालू होत्या. त्या टेन्शनमध्ये मी लसूण सोलत होती. म्हटलं जाऊ त्या टेन्शनमध्ये लसूण तरी सोलून होईल, जेणेकरून आम्हाला 2 दिवसासाठी भाजीला कामात येईल. मग मी लसूण सोलत बसली. आणि माझं असं आहे ना, मी एखादी गोष्ट अशी टेन्शनमध्ये करायला लागली का असं काही काम, मग ते इतकं करते इतकं पार ओव्हरलोड होऊन जातं असं असतं. आणि लसूण सोलण्याच्या बाबतीत तसंच आहे माझं. मला खूप टेन्शन आलं, मी खूप विचार करायला लागले, मी लसूण सोलायला बसते. आणि मी खूप सारा लसूण सोलते, अक्षरशः खूप सारा लसूण सोलते मी. तुम्ही माझ्याकडे लसूण आणून दिलं तर मी खूप सारा सोलते, पण हां ते टेन्शनमध्येच सोलू शकते मी. तर त्याच्या असं आदल्यामधले कधी सोलू नाही शकणार मी, असं असतं माझं. तर हा लसूण सोलायचा जो ट्रिक आहे ना, हा मी आज सगळ्यांना सांगितलं आहे. त्याच्यामुळे ना मी काय कोणाचं लसूण सोलून देणार नाही, आधीच सांगते. ते हे सगळं चाललेलं होतं. त्याच्यानंतर मग मी स्वतःच थोडी रिफ्रेश म्हटलं नाही जाऊ द्या, उद्यापासून आपण थोडं फोकस करू.
आणि बघू आता उद्या काय होतंय. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्यासोबत ह्या गोष्टी होतात का हे पण सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.